रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे आर्भकाचे साठी या अर्थाचा तुकाराम महाराजांच्या अभंगावर व्हिडिओ सादर करणार आहे. काही लोक फक्त आपल्या परिवारापुरतंच काम करतात. स्वार्थ त्यांचा फक्त परिवार, ध्येय फक्त परिवार. आणि परिवार म्हणजे काय? बायको, मुलं, बस एवढाच त्याचा परिवार असतो. याच्या व्यतिरिक्त जो असतो तो जो परिवार असतो ते नातेवाईक, सोयरे धायरे ज्याला आपण म्हणतो, त्याच्याविषयीसुद्धा याला जास्त आस्था नसते. आपला परिवार, ठकोबा ठकमाई विठोबा रखमाई, बाज दोघं असलं की बाज झालं. आत्ता तर पूर्वी असं होतं, लग्न जमवताना कुटुंबचा मोठं आहे का, माणसं भरपूर घरामध्ये आहेत का असं पाहायचे. सासू आहे का, सून आहे का, नणंद आहे का पाहायचे आणि मग आपली मुलगी द्यायचे. आत्ता हा सगळा काळ बदलला आहे. बहुतेक लग्न जमवतानाच मुलगा आणि मुलीला परवानगी दिली जाते की तुम्हाला काही चर्चा करायची का, बंद खोलीत जा, तिकडे चर्चा करून या आम्हाला सांगायला, एकमेकाला विचारा. तेव्हा ती मुलगी त्या होणाऱ्या भावी वराला विचारते की नोकरी किती आहे, पैसा किती मिळतो, परमनंट आहे का. हे सगळे विषय झाले की घरात किती माणसं आहेत हा मुद्दा येतो. आई वडील आहेत का, हो. बहिणी किती आहेत, नणंदा किती आहेत, 2 आहेत. भाऊ 2 आहेत. बरं, मग एवढे सगळे एकत्रच राहतात का? म्हणले हो. मग म्हणाले आपण लग्न झाल्यावर त्याच घरात राहणार का स्वतंत्र राहणार आहेत? तो म्हणतो त्याच घरात राहणार. सगळे आई वडील भाऊ सगळे बहिणी म्हणल्यावर आम्ही सगळे एकत्र आत्तापर्यंत एकत्रच राहणार. ती म्हणते ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला कळवू. आणि ती मनातून तो विषय काढून टाकते की हे नको आहे आपल्याला. सांगायचा मुद्दा, अशी परिस्थिती आज झालेली आहे की फक्त आम्ही आणि आम्ही असे काही एक वर्ग बनला आहे. पूर्वी होता पण आता तो वाढत चाललेला आहे. त्याचं म्हणणं काय असतं, एकाने एकाला विचारलं मित्राने, म्हणले का रे, तो परमेश्वराला कधी भजत नाही, साधू संतांना कधी सेवा करत नाही, त्यांचं कधी ऐकत नाही, आणि हे सगळं कसं काय रे तू, हे बरोबर नाही. तेव्हा तो म्हणतो, पैसा मेरा परमेश्वर, कांता मेरा गुरु, बाल बच्चे सब साधु संत, सेवा किसी के करो. त्याचं हे म्हणणं आहे, पैसा हा माझा परमेश्वर आहे, बालबच्चे सगळे साधू संत आहेत, आणि कांता म्हणजे बायको माझा गुरु आहे. मग कोणाची सेवा कशाला करायची आहे, सगळं घरातच आहे. एवढंच त्याचं विश्व बनलेलं असतं. असा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे परिवार. तो आपल्या परिवारा, नाते संबंध हे ते सगळं जपत असतो. असा एक वर्ग आहे. आणि तिसरा जो वर्ग आहे संतांचा वर्ग, तो मात्र आपलं सोडा, परिवाराचाही सोडा, सगळ्या विश्वाचा विचार करतो आणि दुसऱ्यासाठीच आपण जगतो. असा एक वर्ग आहे आणि तो म्हणजे संतांचा वर्ग. संतांच्या विभूते जगाच्या कल्याण, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणासाठीच आपला देह झिजवायचा, अशा प्रकारच्या संतांच्या विभूती असा जो वर्ग आहे, तर तो वर्ग फार महत्त्वाचा. त्याला सज्जन म्हणतात, साधू म्हणा, संत म्हणा. तरी हा जो वर्ग आहे तर त्याची संगती करा, असे अनेक अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग ते संत तसा वर्ग तयार करतात, स्वतः अगोदर तसं होतात, बांधतात, आणि पूर्णपणे आपलं आत्मस्थ झाल्यावर, पूर्ण आपलं साध्य प्राप्त झाल्यावर मग ते तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, आणि मग दुसऱ्यावर उपकार करणं एवढाच त्यांचा उद्देश राहतो. असा अभंग आजचा आहे, तुकाराम महाराजांचा अभंग. ऐका. आर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, तैसे
संत जगी. एकाने असं विचारलं तुकाराम महाराजाला, महाराज संत कसे असतात हे आम्हाला सांगा, म्हणजे मग आम्ही त्यांची संगती करू आणि मानवता एकात्मता काय जे विषय आहे ते समजून घेऊ आणि संतासारखं होण्याचा प्रयत्न करू. कसे असतात संत, त्यांची ओळख सांगा. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात आणि त्या अगोदर उदाहरण देऊन सांगतात. अगोदर उदाहरण घेतात, कारण समोरचा जो ऐकणारा वर्ग आहे तर तो अधिकार तैसा करो उपदेश, साहे ओझे त्यास तेची देऊ, त्यांना उदाहरणाने पटवून द्यावं लागतं. त्या पहिल्याच चरणामध्ये महाराज त्या समोरच्या व्यक्तीला उत्तर देताना असं म्हणतात, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी. संत कसे असतात? महाराज म्हणतात अर्भक म्हणजे मूल, लहान मूल शाळेतून आलं की तो आजोबा पंजोबा, जर पंजोबा असेल तर पंजोबा, नाही तर आजोबा बहुतेक असतोच. मग आजोबा त्या मुलाला जवळ घेतो, बाळो इकडे ये, आला शाळेतून? हो. हातपाय धुतले? हो. नाश्ता केला का? हो केला बाबा. बरं ये इकडं. पाटी कुठं आहे? ही काय पाटी? हे बघा. हां, पेन्सिल, ही पेन्सिल. पूर्वी पाटी आणि पेन्सिल होती, आता ते सगळं गेलं आता. आणि मग तो आजोबा ती पाटी आणि पेन्सिल घेतो, बस मांडीवर. तो मुलं नातू बसतो तो मांडीवर, आणि हे बघ आता मी तुला अक्षर गिरवून दाखवतो. शाळेतलं जे तू शिकवलं मास्तरने ते तुला मी आता पुन्हा समजावून सांगतो. आणि मग तो आजोबा ती पाटी आणि पेन्सिल हातात घेतो आणि त्या मुलाला सांगतो, करे करवतीचा मन माग. हे बघ असा दांडा द्यायचा, असं करायचं, झाला क. हां, आणि मग त्याला तो शिकवतो. आता वास्तविक जो आजोबा असतो तो सेवानिवृत्त कलेक्टर असतो, पण त्याला पाटी आणि शिकवायची काही गरज नाही, त्याला शिकायचीच गरज नाही आहे. पण त्या नातवासाठी तो ती पाटी हातात घेतो आणि त्या मुलाला शिकवतो. अर्भकाचेसाठी, अर्भक म्हणजे मोल, त्याचं नातू म्हणू आपण, त्याच्यासाठी पाटी हातात घेतो. एरवी त्याला पाटी घेण्याची गरज नाही. पण ते हाती धरली पाटी, तैसे संत जगी, क्रिया करुणी दाविती अंगी. तसा तो आजोबा क्रिया करून दाखवतो, करे करवतीचा काढून असा काढायचा, तसं करायचं. तसं संत प्रॅक्टिकली सर्व कर्म करून दाखवतात आणि ते मुक्त झाले तरी लोकांसाठी तुका म्हणे आता उरलं उपकारा पुरता. मगाशी म्हटल्याप्रमाणे असे ते संत परोपकारासाठी जगतात. तैसे संत जगी, क्रिया करुणी दाविती अंगी. ते करून दाखवतात. तो का म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी. जो करून दाखवतो त्याचे पाय माझ्या हृदयात मी ठेवत असतो. नाही तर बोले एक चाले एक, त्याचे पाहू नये मुख, असं तुकोबराय म्हणतात. तेव्हा करून दाखवणं फार महत्त्वाचं. बडबड करणारे असे वाचाळ पंडित तर खूपच असतात. तू काय केलं एवढं सांग. दुसऱ्याच्या खोड्या काढायला प्रवीण असतात लोक. आणखीन एक उदाहरण महाराज सांगतात तिसऱ्या चरणामध्ये, बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी. दुसरं उदाहरण सांगतात, लहान मुलाला जेव्हा आई हाताला धरून चालते ना, तर ते लहान मुलाचे लहान लहान पाऊलं असे तुडू 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 चाललेलं असतं. त्याचं पायाचं अंतर फार लहान असतं, आईच्या काही निमपटसुद्धा कमी असतं, इतकं अंतर असतं त्याचं. मग ती आईसुद्धा त्याच्या पाऊलाची ती गती पाहून, त्याच्या पाऊलाचं अंतर पाहून ती हळूहळू चालते आणि त्या मुलाबरोबर ती चालते. बालकाचे चाली माता जाणूनी पाऊलं घाली. बालकाची चाल काय त्याप्रमाणे ती चालायला लागते. वास्तविक ती झपाझपा चालून जाऊन निघून जाऊ शकते, पण नाही, लहान मुलासाठी ते हळूहळू चालते. आणि शेवटी महाराज म्हणतात, तो का म्हणे नाव. इथे पण उदाहरण दिले महाराजांनी, जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी. नाव पाण्यामध्ये असते ना, तर ती कोणासाठी असते? म्हणजे नावेसाठी नाव नसते, लोकांसाठी असते. म्हणजे निसर्गसुद्धा पहा, वृक्ष काय, नद्या काय, गाय काय, हे सगळं दुसऱ्यासाठी निसर्ग असतो. तसे नाव जी पाण्यातली असते ना,
तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. लोकांसाठी पाण्यामध्ये ती राहते तरंगत आणि पाहते आणि लोकांना घेऊन जाते. किती परोपकारार्थम इदम शरीरम असं म्हटलेलं आहे. परोपकाराय धुवंती गावः, परोपकाराय बहंती नद्यः आणि परोपकारार्थम इदम शरीरम. तसं माणसाचं हे शरीरसुद्धा परोपकारासाठी आहे. आणि परोपकारी संत हे संपूर्णपणे नंतरचं आयुष्य लोकांसाठी खर्ची घालतात, झिजतात. दृष्टांत पाहूया. एक रात्रीच्या वेळी एक अंधग्रस्त ती काठी हातामध्ये, आंधळ्याची काठी आणि एका हातामध्ये कंदील घेऊन आपल्या वस्तीवर चालला होता. त्याच्या सरावातला रस्ता होता, पण तरी तो कंदील घेऊन आणि असा काठीचं असं करत करत चालला होता. समोरून येणारी जी अपरिचित व्यक्ती होती तिने ते पाहिलं की अरे हा मनुष्य तर आंधळा दिसतोय. त्या काठीवरून त्याने अनुमान बांधलं आणि पण कंदील हातामध्ये कसं काय घेऊन चाललं आहे असं करत. मग तो ओ बाबा, ओ अंधग्रस्त, तो थांबला. का रे बाबा? म्हणले अहो तुम्ही आंधळे आहेत काय? म्हणले हो. तुला दिसत नाही का? म्हणले दिसतं ना मला त्या कंदिलामुळे, तुम्ही दिसताय स्पष्टपणे. पण म्हणले मग तू विचारतो कसं काय? म्हणले अहो तुम्ही जर आंधळे आहात तर मग कंदील कशा करता तुमच्या हातामध्ये? तो म्हणला कंदील तुमच्यासाठी आहे. येणारे लोक माझ्यावर धडकू नये अंधारामध्ये म्हणून लोकांसाठी कंदील आहे, माझ्यासाठी नाही. तसं ज्ञानदीप तो लोकांसाठी संत पाजळीत असतात, उपदेश करतात, अधिकाराप्रमाणे उपदेश करतात आणि लोकांचा उद्धार करतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. हा अभंगाचा भावार्थ आहे. या अभंगावर कीर्तनसुद्धा आपण करू शकता. आणि किती महत्त्वाचे उदाहरणं दिलेली आहेत. 3 उदाहरणं दिलेली आहेत. आणि संत कसे असतात याचं उत्तर महाराजांनी दिले. सैसे संत जगी कैसे, अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाटे. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव आणि बालकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली. किती महत्त्वाचा अभंग आहे. हा 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 सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, अभंग नीट ऐका, दुसऱ्याला तो पाठवा आणि ज्ञान ऐकत राहा, समृद्ध व्हा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.